हा जो आपण समोर ब्रिज पाहतोय तो जुन्या मार्केटचा ब्रिज आहे। जेव्हा आजची सकाळची 8 वाजताची जर अपडेट पाहिलीत ना तर त्यानुसार धरण पाणी तर आता आपण आहे जुन्या मार्केटमध्ये आणि हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आता कोयना नगरमध्ये आहे आणि कोयना नगरमध्ये गेले 2 ते 3 दिवस झाले खूप मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यामुळे कोयना धरण पातळीमध्ये सुद्धा खूप वाढ झालेली आहे। त्याचबरोबर सध्याची जी परिस्थिती आहे ती नक्की काय आहे कोयना नगर आणि परिसरातली ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजची सकाळची 8 वाजताची जर अपडेट पाहिलीत ना तर त्यानुसार धरण पाणी पातळी ही 2158.04 एवढी आहे। धरणामध्ये एकूण जो पाणी साठा आहे तो 98.57 TMC म्हणजे धरण हे 93.65% भरलेलं आहे। धरणामध्ये होणारी जी पाण्याची आवक आहे ती 64,190 क्युसेकनी आवक होत आहे, म्हणजे 5.54 TMC आवक ही धरणामध्ये होत आहे। त्याचबरोबर जो विसर्ग चालू आहे, जो एकूण विसर्ग आहे तो 53,300 क्युसेक्सनी विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। आणि जर पाऊस पाहिला तर कोयना नगरचा जो पाऊस आहे तो कोयना नगरमध्ये 192 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर नवजामध्ये जर पाऊस पाहिला ना तर नवजाचा पाऊस 316 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, म्हणजे खूपच पाऊस कोयना आणि नवजा येथे झालेला आपल्याला बघायला मिळतोय। आणि महाबळेश्वरमध्ये जो पाऊस आहे तो 151 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे कोयना धरणाचे गेट हे सकाळी 8 वाजता 6 फुटांवरून 8 फुटांपर्यंत उघडलेले आहेत आणि त्यातून जो होणारा एकूण जो विसर्ग आहे कोयना धरणातून तो 53,300 क्युसेक विसर्ग हा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। हे आहे कोयना नगरचं बस स्थानक आणि इथे सध्या आत्ता चालू असलेला पाऊस तुम्ही पाहू शकता। खूप मुसळधार पाऊस अगदी काल रात्रीपासून चालू आहे। आता आपण कोयना नगरचे मार्केट आहे तिथून प्रवास करत आहे। आता आपण आहोत ते कोयना नगर मधील जुने मार्केटला जाणारा रस्ता आहे तिथे आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप मुसळधार पाऊस चालू आहे। त्याचबरोबर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, रस्त्याच्या आजूबाजूला पाणी आहे। कुठून आलाय आता? आणि आता तुम्ही आलाय कुठून? पाटणवरून। पाटणमध्ये सध्या पावसाचं प्रमाण कसं आहे, पावसाची परिस्थिती कशी आहे? ठीक आहे, पण यापेक्षा थोडं कमी। हा का, म्हणजे इकडे खूप मुसळधार पाऊस आता आहे। आज शाळेला सुट्टी नाही दिली का तुम्हाला? किंवा इकडं कोंडावळे भाग असेल, इथून पालकांचे फोन आले की आज सर मुलांना सुट्टी द्या। आणि मला वाटतं कामरगाव पाबळनाला तिथे सुद्धा रस्ता खचलेला आहे, झाड सुद्धा पडलेलं आहे। त्यामुळे कामरगाव डिचोली या शाळेतली मुलं, या ठिकाणावर येणारी मुलं आज येणार नाही। आज तुम्हाला शाळेला आपल्या सुट्टी नाही दिली का? मग शाळेला आता आम्ही गेलं पाहिजे। ओके ओके, प्रशासनावर जो काय निर्णय दिला चालेल, संस्था पातळीवर किंवा चालेल सर, चला काळजी घ्या। आता आपण आहे कोयनेचा जे जुना मार्केटचा ब्रिज आहे तिथे आहे आणि तिथून दिसणारं नदीपात्रातील हे पाणी आपण पाहू शकता। कोयना धरणातून सध्या 53,000 क्युसेकने विसर्ग चालू असताना नदीपात्रातील ही वाढ झालेली आहे ती तुम्ही कशा प्रकारे वाढ झाली ती पाहू शकताय। आणि खूप मोठ्या प्रमाणात ती वाढ झालेली आहे, खूप मुसळधार पाऊस देखील आहे। पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही। इकडे तुम्ही पाहू शकताय किती मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वाढ झालेली आहे। हा जो आपण समोर ब्रिज पाहतोय तो जुन्या मार्केटचा ब्रिज आहे। जेव्हा 53,000 क्युसेकनी नदीपात्रात विसर्ग चालू आहे तेव्हा तुम्ही पाहू शकताय ब्रिजला अगदी लागूनच पाणी जात आहे आणि तुम्ही हा
नदीपात्रात झालेली ही वाढ पाहू शकताय। खूप मोठ्या प्रमाणात नदीपात्राची सुद्धा पाणी पातळी वाढलेली आहे आणि पुराचं जे पाणी आहे आणि या 53,000 क्युसेकमुळे अनेक गावांना याचा फटका बसणार आहे। आता जे आहे आपण ते जुना मार्केट म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण आहे कोयना नगर मधलं, तिथे आहे आणि तिथला तुम्ही पाऊस सध्या पाहू शकता। खूप मोठ्या प्रमाणात इथे देखील पाऊस पडत आहे। तर आता आपण आहे जुन्या मार्केटमध्ये आणि जो आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आहे। हे बघा, इथे देखील मुसळधार पावसामुळे पाणी खूप मोठ्या प्रमाणात इथे साठलेलं आहे। सध्या तरी काल रात्रीपासून खूप मोठ्या प्रमाणात इकडे कोयना नगर आणि परिसरामध्ये पाऊस चालू आहे। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की अगदी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही घरी सुरक्षित राहा। जे नदीकाठी जे आपले कोणी बांधव राहत असतील तर त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुरक्षित ठिकाणी राहा, कारण पाऊस हा कोयना नगर आणि परिसरामध्ये वाढतच चाललेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात आता पाऊस सुरू आहे इकडे आणि कोयना धरणातून सुद्धा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सकाळी। त्यामुळे जे कोणी बांधव आपल्या नदीकाठी किंवा नदी जवळपास राहत असतील तर त्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावे। त्याचबरोबर तिथले जे स्थानिक प्रशासन आहे त्यांना देखील सहकार्य करावं।